प्रेयसीनंच आपल्या प्रियकराची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर थंड डोक्याने त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरला। तिनं हा मृतदेह लवकरात लवकर कुजावा म्हणून बाथरूमचा नळ देखील सुरू ठेवला। पती पत्नी, प्रियकर प्रेयसी किंवा भावी पती पत्नी, लिव्ह इन रिलेशनशिप अशा एक ना अनेक नात्यांमध्ये दिवसेंदिवस जर आपण बघितलंय तर वादांचं प्रमाण वाढलंय आणि याच वादांचं रूपांतर भयंकर हत्येमध्ये होताना दिसतंय। हत्येचा जर आपण प्रकार बघितला तर अलीकडे महाराष्ट्र राज्यच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळाच पॅटर्न जो आहे तो समोर येताना दिसतोय। कुणी भावी नवऱ्याला लोहगडावरून ढकलून देतंय तर कुणी लग्न झालेल्या नवऱ्याची मृतदेहाचे तुकडे ड्रम मध्ये भरतंय। असाच एक धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलेला आहे। कल्याणमध्ये एका सोसायटीत एका तरुणाचा मृतदेह गोणीमध्ये आढळून आला आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। प्रेयसीनंच आपल्या प्रियकराची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर थंड डोक्याने त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरला आणि ही गोणी घराच्या वॉशरूम मध्ये ठेवली। प्रेयसी इतक्यावरच थांबली नाही तर तिनं हा मृतदेह लवकरात लवकर कुजावा म्हणून वॉशरूमचा म्हणजेच बाथरूमचा नळ देखील सुरू ठेवला। पाहुयात कल्याणमध्ये नेमकं काय घडलं। कल्याणमधील मलंगड परिसरामध्ये निळकंठ नावाची सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। सध्याचे महत्त्वाचे अपडेट म्हणजे फरार असलेल्या प्रेयसीला शोधण्यासाठी कल्याण पोलिसांचं एक पथक पश्चिम बंगालला रवाना झालेलं आहे। आरोपी महिलेचं नाव असं आहे हसीबा हमीदुल्ला इस्लाम। ही महिला 28 वर्षाची आहे आणि हसीबाचा शोध सध्या कल्याण पोलीस घेत आहेत। या हसीबानं आपल्या प्रियकराची हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकराच्या मृतदेहावर जवळपास काही शस्त्रांनी वार केलेले आढळून आलेले आहे आणि शस्त्रांनी वार केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून ठेवून देण्यात आला। त्यानंतर मृतदेहाची ही गोणी या महिलेनं घराच्या वॉशरूमच्या खाली ठेवली आणि नळ चालू करून ठेवला आणि त्यानंतर ही प्रेयसी जी आहे ती कलकत्त्याला फरार झालेली आहे। मेरे को गोकुल सेठ ने फोन किया, बोलता है बालू, बोलता है इधर बास आ रहा है। तो पुलिस लोग आए, 2 जन थे। तो हम लोग चेक करने को गए तो मैं सर को हाथ लगाया तो साहब को बोला बॉडी है। फिर ब्लेड ला के रस्सी जैसी काटा तो गोनी में से बॉडी निकल गया। कितने दिनों से ये बॉडी पड़ी हुई थी? वो कुछ जानकारी नहीं, तो भी 4-5 दिन हुआ रहेगा, 6-7 दिन का बजट है। बॉडी की अवस्था कैसी थी? पूरे सड़ गए थे। अच्छा। तो अभी पुलिस को किसने बताया, क्या कैसे? तो सेठ लोग फोन किए थे ना रूम मध्ये। अनेक दिवसांपासून हा मृतदेह खोलीत असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं। आजूबाजूच्या रहिवाशांना या ठिकाणी काहीतरी वेगळं घडल्याचा संशय जाणवला आणि त्यानंतर त्यांनी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली। त्यानंतर मानपाडा पोलिसांचं पथक जे आहे ते मलंगड मधील निळकंठ सोसायटीमध्ये दाखल झालं। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दरवाजा तोडला आणि आतमध्ये त्यांनी जाऊन बघितल्यावर पोलीस सुद्धा चक्रावून गेले, कारण या घराच्या वॉशरूम मध्ये नळ चालू होता आणि खाली गोणीमध्ये भरलेला एका तरुणाचा मृतदेह होता। साधारण 35 ते 40 वर्षाचा हा प्रियकर असावा असा अंदाज जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि मृतदेहाची अवस्था बघून जवळपास 10 ते 12 दिवसांपूर्वीच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। आता प्रश्न असा निर्माण होतो का या प्रेयसीने नेमकं आपल्या प्रियकराची हत्या का केली? हत्या केल्यानंतर या प्रेयसीने आपल्या घरमालकाला एक व्हॉइस मेसेज सुद्धा टाकला आणि या व्हॉइस मेसेज मध्ये तिनं संबंधित घटनेची माहिती सुद्धा दिली, असा सुद्धा धक्कादायक खुलासा जो आहे तो समोर आलेला आहे। प्राथमिक माहितीनुसार अशी एक जी चर्चा आहे की हा प्रियकर या प्रेयसीला विकण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेला होता आणि त्यांच्यामध्ये काही गोष्टींवरून वाद सुरू होते। हा प्रियकर सुद्धा या प्रेयसीच्या जीवावर उठला होता।
मात्र प्रेयसीनं त्यापूर्वीच प्रियकराचा काटा काढला अशी प्राथमिक माहिती आहे. याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये अशी चर्चा जी आहे ती नागरिकांमध्ये सुरू आहे. आता पोलीस नेमकं या प्रकरणामध्ये काय म्हणतायत ते आपण बघूया. या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉट उभा आहोत त्या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे. 5-6 दिवस झालेले आहे घटनेला. बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर तिची काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे. पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे. तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तिने व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही अशा पद्धतीने करतो. बरोबर. तिने तुमच्या घरमालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेलं आहे की माझ्याकडून अशा विषय कृत्य झालेला आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये दोन्हीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे. पोस्टमॉर्टम झालेलं आहे. 28 वर्षीय हसीबानं आपल्या प्रियकराची हत्या नेमकी का केली हे तिला अटक केल्यानंतरच ही माहिती समोर येणार आहे. आता पोलिसांना ती नेमकी काय माहिती देते, प्रियकर आणि प्रेयसीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टीवरून भांडण झालं आणि हे भांडण जे आहे हे हत्येपर्यंत का पोचलं याची जी माहिती आहे ती हसीबाज आता पोलिसांना सांगू शकते. त्यामुळे पोलीस तपासामध्ये नेमकं अजून काय समोर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अशा पद्धतीनं प्रेयसीनं आपल्या प्रियकराची हत्या तर केली, त्याच्यावर वार सुद्धा करण्यात आले होते आणि हा मृतदेह गोणीत भरून ठेवण्यात आला होता. त्यामुळे अशा अनोख्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. ही हत्या नेमकी हसीबानंच केलेली आहे का की हसीबासोबत आणखीन कोण होतं याचा सुद्धा तपास पोलीस करतायत. कारण मृतदेहाच्या शरीरावर शस्त्राने वार सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे हसीबाला या प्रकरणात आणखीन कोणी मदत केली का याचा सुद्धा तपास पोलीस करतायत. या घटनेमध्ये नेमकं पुढे काय घडतं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पाहत रहा लोकमत.